नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो आपल्याला वाटतो की आपल्याला चांगलाच माहिती आहे. भूगोल. हो, अगदी. शाळेत सगळ्यांचाच आवडता विषय असतो असं नाही. बरोबर. माझ्यासाठी तरी भूगोल म्हणजे नकाशे भरणं, राजधान्या पाठ करणं आणि हो, प्रमुख पिकं कोणती ते लक्षात ठेवणं. हा, अगदी तेच. पण खरंच भूगोल म्हणजे एवढंच आहे का? पृथ्वीचे वर्णन ही त्याची साधी सोपी व्याख्या त्या विषयाचा खरा आवाका सांगते का? नाही, अजिबात नाही. तर आज आपल्याकडे जे संदर्भ साहित्य आहे त्याच्या आधारे आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि शोधूया की भूगोल म्हणजे नेमकं काय आणि आजच्या जगात तो समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे. नक्कीच. चला तर मग सुरुवातच इथून करूया. पृथ्वीचे वर्णन हे ऐकायला खूपच व्यापक वाटतं. नेमकं कशाचं वर्णन? बरोबर. ही सुरुवातच खूप रंजक आहे. जॉग्राफी हा शब्द मुळात ग्रीक आहे. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफॉस म्हणजे वर्णन. अगदी. आणि गंमत म्हणजे इरॅटोस्थेनिस नावाच्या ज्या ग्रीक विद्वानाने हा शब्द पहिल्यांदा वापरला त्यानेच जवळपास अचूकपणे पृथ्वीचा परीघ मोजला होता. वा, म्हणजे तेव्हापासूनच? हो, तेव्हापासूनच. हे फक्त वर्णन नव्हतं, ते एक मोजमाप आणि विश्लेषण होतं. म्हणजे असं म्हणता येईल का की एकाच जागी दोन प्रकारचे नकाशे आहेत, एक निसर्गाने काढलेला, डोंगर, नद्या, जंगलं, आणि दुसरा माणसाने त्यावर काढलेला. हो, शहरं, रस्ते, शेती. आणि भूगोल या दोन्ही नकाशांना एकत्र वाचण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अगदी अचूक शब्दात म्हणलंय. यालाच आपण भौतिक आणि सांस्कृतिक विविधता म्हणतो. एका बाजूला हिमालय, सह्याद्री, गंगा नदी, थारचं वाळवंट आहे. ही झाली नैसर्गिक रचना. बरोबर. तर दुसऱ्या बाजूला मुंबई पुण्यासारखी शहरं, रेल्वेचं जाळं, महामार्ग आणि विविध संस्कृती आहेत. भौतिक पर्यावरणाने आपल्याला एक प्रकारे रंगमंच दिलाय आणि मानव त्यावर आपल्या तंत्रज्ञानाच्या आणि सर्जनशीलतेच्या जोरावर विकासाचं नाट्य सादर करत आहे. आणि या दोघांमधलं नातं समजून घेणं हाच भूगोलाचा गाभा आहे. अगदी. तोच खरा गाभा आहे. ठीक आहे, हे नातं महत्वाचं आहे हे कळलं. पण आजच्या जगात जिथे गुगल मॅप्स आपल्याला जगातल्या कुठल्याही रस्त्याची माहिती देतो, तिथे वेगळा भूगोल शिकण्याची गरजच काय आहे? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. याचं उत्तर असं आहे की गुगल मॅप्स आपल्याला कुठे जायचं हे सांगतो. पण का जायचं हे नाही सांगत. बरोबर. भूगोल आपल्याला सांगतो की का तिथेच वस्ती झाली किंवा तिथेच एखादा उद्योग का उभा राहिला. आपलं संपूर्ण अस्तित्व आपल्या सभोवतालच्या संसाधनांवर अवलंबून आहे. आपण जे अन्न खातो ते जमिनीतून येतं, आपण जे पाणी पितो ते नद्या आणि भूगर्भातून मिळतं. आणि ज्या घरात आपण राहतो त्याचं बांधकाम सुद्धा हवामानानुसार ठरतं. म्हणजे कोकणात उतरती छपरं दिसतात कारण तिथे पाऊस जास्त असतो. आणि राजस्थानमध्ये सपाट आणि जाड भिंतींची घरं उष्णतेपासून बचाव करण्यासाठी. अगदी बरोबर. आणि हे फक्त घरांपुरतं मर्यादित नाहीये. भूगोलाचा अभ्यास आपल्याला स्थळ आणि काळानुसार होणाऱ्या ह्या बदलांमागील कारणं शोधायला शिकवतो. तो आपल्याला जगातील विविधतेचा आदर करायला शिकवतो. आणि यातून काही व्यावहारिक कौशल्यही मिळतात, जसं की तुम्ही गुगल मॅप्सचा उल्लेख केलाच आहे. तर आजचं तंत्रज्ञान. हो, आज भूगोलाने आपल्याला काही अविश्वसनीय व्यावहारिक कौशल्य दिली आहेत. जसं की GIS. आपण हा शब्द खूप ऐकतो, पण सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय? GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. हे काय आहे हे आपण जवळपास रोज वापरतो. खरंच? कसं? जेव्हा आपण मोबाईलवर कॅब बुक करतो किंवा जेवण ऑर्डर करतो तेव्हा ॲप आपल्याला ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी पार्टनर नक्की कुठे आहे हे लाईव्ह नकाशावर दाखवतं. हे GIS मुळे शक्य होतं. अच्छा, म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकत्र आणतं. हो, रस्ते, ट्रॅफिक, सध्याचं ठिकाण, रेस्टॉरंटचं लोकेशन हे सगळं एकाच नकाशावर एकत्र आणून त्यातून आपल्याला उपयुक्त माहिती मिळते. शहरांचं नियोजन करण्यापासून ते नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनापर्यंत आज प्रत्येक क्षेत्रात GIS वापरलं जातं. वा, म्हणजे शाळेत जे नकाशे भरणं मला कंटाळावाना वाटायचं तेच आता एका जिवंत डेटाबेसमध्ये बदललंय. हे खरंच खूपच रंजक आहे. आहेच. आपल्या स्रोतांमध्ये भूगोलाला वैज्ञानिक दर्जा देणाऱ्या 3 प्रश्नांचा उल्लेख आहे. काय, कुठे आणि का? याबद्दल जरा सविस्तर बोलूया का? नक्कीच. हे 3 प्रश्न म्हणजे भूगोलाच्या विश्लेषणाची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिला प्रश्न काय? हो, काय, व्हॉट म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर नक्की काय आहे? इथे पर्वत आहेत का? कोणती पिकं घेतली जातात? लोकांची घरं कशी आहेत? हा ओळखीचा पहिला टप्पा आहे. आणि दुसरा कुठे? वितरणाचा अभ्यास केला जातो. म्हणजे
तांबड्या मातीचा प्रकार फक्त कोकणातच का आढळतो? चहाचे मळे डोंगराळ भागातच कुठे आहेत? हा झाला वितरणाचा टप्पा. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, का? हो, आणि हा का प्रश्नच खरा गेम चेंजर आहे. या एका प्रश्नामुळे भूगोल फक्त इथे डोंगर आहेत आणि तिथे नदी आहे हे सांगण्यापलीकडे जातो. तो आपल्याला कार्यकारण भाव शोधायला लावतो. अगदी. तो आपल्याला विचारायला शिकवतो की जगातली मोठी शहरं नदीकिनारी किंवा समुद्रकिनारीच का वसली? किंवा भारतातला काही विशिष्ट प्रदेशांतच वारंवार दुष्काळ का पडतो? आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच खरं ज्ञान आणि भविष्यकालीन नियोजनाची गुरुकिल्ली दडलेली आहे. अगदी. उदाहरणार्थ, ऊस हे पीक पश्चिम महाराष्ट्रातच जास्त का घेतलं जातं? या काचं उत्तर शोधताना आपल्याला तिथली जमीन, पाण्याची उपलब्धता, सहकारी साखर कारखान्यांचं जाळं, हो, तिथली राजकीय सामाजिक रचना, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. हा कार्यकारण भाव शोधल्यामुळेच भूगोलाला एका खऱ्या वैज्ञानिक शास्त्राचा दर्जा मिळतो. पण हा का प्रश्न एकाकीपणे सोडवता येत नाही का? म्हणजे ऊसाचं उदाहरण घेतलं तर त्याचं उत्तर फक्त जमिनीचा अभ्यास करून नाही देता येत. बरोबर. त्यासाठी आपल्याला अर्थशास्त्र, समाजशास्त्र, हवामानशास्त्र या सगळ्याचा विचार करावा लागतो. आणि इथेच भूगोलाचं एक वेगळं स्वरूप समोर येतं. ज्याला संश्लेषणाचं शास्त्र म्हणजे डिसिप्लिन ऑफ सिंथेसिस म्हणतात. हो, तेच. तुम्ही एकदम बरोबर मुद्दा पकडलाय. भूगोल हा एकटा प्रवास करत नाही. तो वेगवेगळ्या विषयांकडून माहिती घेतो आणि त्या सगळ्यांना एकाच नकाशावर, एकाच चौकटीत एकत्र आणतो. छान उदाहरण आहे याचं काही. आहे ना? याला असं समजूया. समजा आपण एखादा गुन्हा सोडवत आहोत. इतिहास म्हणजे घटनेचा क्रम लावणे. आधी काय झालं, मग काय झालं. ठीक. पण भूगोल म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणची, क्राईम सीनची पाहणी करणे. तिथलं हवामान कसं होतं, तिथून पळून जायचे मार्ग कोणते होते, आजूबाजूला कोण राहतं. या सगळ्या गोष्टी एकत्र आणून एक पूर्ण चित्र उभं करणं. अगदी. भूगोल वेगवेगळ्या विषयांचे धागेदोरे घेऊन त्यांना एका नकाशावर एकत्र गुंफतो. यालाच स्थानिक संश्लेषण किंवा स्पेशल सिंथेसिस म्हणतात. हे उदाहरण खूपच छान आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे भारताचा इतिहास. उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वताने हजारो वर्ष आपलं थंड वाऱ्यांपासून आणि आक्रमणांपासून रक्षण केलं. पण त्याच हिमालयातील खिंडींमधनं अनेक स्थलांतरित आणि आक्रमणकर्ते भारतात आले. आणि त्यांनी इथली संस्कृती घडवली. तसंच भारताच्या लांबलचक समुद्र किनाऱ्यामुळे आपण युरोप, आफ्रिका आणि आग्नेय आशियाशी व्यापार आणि सांस्कृतिक संबंध जोडू शकलो. म्हणजे प्रत्येक ऐतिहासिक घटनेमागे एक भौगोलिक कारण दडलेलं असतं. निश्चितच. हे सगळं पाहता भूगोलाचा अभ्यास करण्याच्या पद्धतींमध्येही विविधता असणारच. आपल्या स्रोतांमध्ये 2 प्रमुख दृष्टिकोनांचा उल्लेख आहे. एक आहे क्रमबद्ध, सिस्टमॅटिक आणि दुसरा आहे प्रादेशिक, रिजनल. हे नेमकं काय आहे? या 2 विचारप्रणाली आहेत, ज्या 2 महान जर्मन भूगोलज्ञांनी अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट आणि कार्ल रिटर यांनी विकसित केल्या. हम्बोल्ट यांचा दृष्टिकोन होता क्रमबद्ध. हो, म्हणजे एखादा घटक निवडायचा, समजा नैसर्गिक वनस्पती, आणि मग त्याचा अभ्यास संपूर्ण जगाच्या पातळीवर करायचा. जगात कुठे कुठे विषुववृत्तीय जंगलं आहेत, कुठे सूचीपर्णी जंगलं आहेत, त्यांचं वितरण आणि त्यांची वैशिष्ट्ये काय याचा एकत्रित अभ्यास. अच्छा, म्हणजे एका घटकावर लक्ष केंद्रित करायचं. आणि रिटर यांचा दृष्टिकोन याच्या वेगळा होता? हो, वेगळा होता. रिटर यांचा दृष्टिकोन प्रादेशिक होता. ते म्हणायचे की जगाची वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागणी करा, नैसर्गिक, राजकीय किंवा आर्थिक प्रदेश. आणि मग त्या एका प्रदेशात असलेल्या सगळ्याच घटकांचा एकत्रित अभ्यास करा. अगदी. उदाहरणार्थ, विदर्भ हा एक प्रादेशिक घटक घेतला तर तिथलं हवामान, मृदा, पीक पद्धती, खनिजं, उद्योगधंदे, लोकसंख्या या सगळ्याचा समग्र म्हणजे होलिस्टिक अभ्यास करणे. आणि याच 2 दृष्टिकोनांमधून भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा तयार झाल्या असाव्यात, बरोबर? अगदी बरोबर. यातूनच भूगोलाची विभागणी 3 प्रमुख शाखांमध्ये झाली. कोणत्या आहेत त्या? पहिली आणि पायाभूत शाखा आहे प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जिओग्राफी. यात पृथ्वीच्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास होतो. डोंगर, पठारं, मैदानं कशी तयार होतात. हो, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जलविज्ञान आणि मृदा भूगोल म्हणजे मातीचा अभ्यास. ठीक आहे. आणि दुसरी शाखा आहे मानवी भूगोल, ह्युमन जिओग्राफी. यात माणूस आणि त्याच्या क्रियाकलापांचा अभ्यास होतो. लोकसंख्या कुठे जास्त आहे, कुठे कमी, शहरं आणि गावं कशी वसतात, आर्थिक क्रियाकलाप कसे चालतात, शेती, उद्योग, व्यापार वगैरे. बरोबर. आणि राजकीय सीमा कशा तयार होतात या सगळ्याचा अभ्यास यात येतो. आणि तिसरी शाखा या दोन्हींच्या संगमातून तयार झाली असं वाटतंय. हो, अगदी.
ती म्हणजे जीवभूगोल, बायोजिओग्राफी. यात वनस्पती, प्राणी आणि या सगळ्यांचा पर्यावरणाशी असलेला संबंध. म्हणजे एन्व्हायरमेंटल जिओग्राफी? हो, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. ही शाखा प्राकृतिक आणि मानवी भूगोलाला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. ही विभागणी खूपच स्पष्ट आहे. आता आपण यातील पहिल्या आणि सर्वात मूलभूत शाखेकडे वळूया. प्राकृतिक भूगोल. या शाखेचं विशेष महत्त्व काय आहे? प्राकृतिक भूगोल हा मानवी भूगोलाचा पाया आहे असं मी म्हणेन. तो आपल्याला पृथ्वीची 4 प्रमुख आवरणं समजून घ्यायला मदत करतो. शिलावरण म्हणजे जमीन, लिथोस्फियर. वातावरण म्हणजे हवा, जलावरण म्हणजे पाणी आणि या तिघांमुळे जिथे जीवन शक्य होतं ते जीवावरण म्हणजे बायोस्फियर. आणि यातील प्रत्येक घटक आपल्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम करतो. निश्चितच. शिलावरणातील मैदाने आपल्याला शेतीसाठी सुपीक जमीन देतात. पठारांवर आपल्याला मौल्यवान खनिजे आणि घनदाट जंगले मिळतात. आणि पर्वत, ते फक्त पर्यटन स्थळं नाहीत. अजिबात नाहीत. ते आपल्या नद्यांचे उगमस्थान आहेत, जे संपूर्ण मैदानी प्रदेशाला पाणी पुरवतात. वातावरणामधील हवामान आपले कपडे, घरं आणि खाण्यापिण्याच्या सवयी ठरवते. आणि महासागर तर संसाधनांचे अक्षरशः भंडार आहेत. होय, मासे आणि इतर सागरी अन्नाव्यतिरिक्त समुद्रात खनिजे, तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत. आणि या सगळ्याचा आधार असलेली माती, ती तर संपूर्ण शेती आणि परिसंस्थेचा कणा आहे. थोडक्यात सांगायचं तर प्राकृतिक पर्यावरण आपल्याला संसाधनं पुरवतं. हो, आणि मानव तंत्रज्ञानाचा वापर करून त्या संसाधनांमधून आपला विकास साधतो. पण इथेच एक धोक्याची घंटा पण आहे, नाही का? अगदी. आणि इथेच प्राकृतिक भूगोलाचं आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित होतं. तंत्रज्ञानामुळे आपण संसाधनांचा वापर प्रचंड वेगाने करत आहोत. आणि यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. पर्यावरणाची हानीही होणार नाही. हे समजून घेण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास खूप गरजेचा आहे. अपरिहार्य आहे असं म्हणता येईल. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की भूगोल म्हणजे फक्त जगाचा नकाशा नाही. तो एक असं शास्त्र आहे जे आपल्याला निसर्ग आणि मानव यांच्यातील नात्याची सखोल ओळख करून देतं. आपण भूगोलाच्या व्याख्येपासून सुरुवात केली. तो का शिकावा, त्याच्या अभ्यासाची वैज्ञानिक पद्धत कोणती आणि त्याच्या प्रमुख शाखा कोणत्या, या सगळ्याचा एक विस्तृत आढावा घेतला. खरंच, हा विषय केवळ वर्णनात्मक नाही, तर तो विश्लेषणात्मक आणि भविष्यवेधी आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार सर्वांसाठी. आपण नेहमी शाश्वत विकासाची म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटची चर्चा करतो. हो. म्हणजे असा विकास जो आजच्या गरजा पूर्ण करेल पण भविष्यातील पिढ्यांच्या गरजांशी तडजोड करणार नाही. प्राकृतिक पर्यावरणाची सखोल समज असल्याशिवाय हा शाश्वत विकास अशक्य आहे. अगदी खरंय. तर प्रश्न हा आहे की आपण तंत्रज्ञानाचा वापर निसर्गावर मात करण्यासाठी करणार आहोत की निसर्गासोबत एकरूप होऊन विकास साधण्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर शोधायला भूगोलाचा अभ्यास आपल्याला कशी मदत करू शकतो यावर नक्की विचार करायला हवा. याच विचारासोबत आपण आजची चर्चा इथेच संपवूया.